all the time. Can't feel anymore. Feels numb when I die. Restart me again and again. Your love, the ghost of me. Been waiting, waiting for the light. Won't say goodbye. Won't close my eyes and die. नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 7 आपल्या लडाख जर्नीचा आणि आम्ही पोहोचलेलो आहोत जिस्पा येथे. आणि जिस्पा व्हॅलीमध्ये थंडी खूप आहे. आम्ही बॉडी वॉर्मर प्लस नॉर्मल कपडे प्लस कानटोपी घातलेली आहे. हा, -10 डिग्रीचं जॅकेट घालून कानटोपी, हँड ग्लोव्ज वगैरे सगळं घालून सुद्धा खूप थंडी आहे. आणि संध्याकाळी आम्ही ह्या 2 जाड रग आणि त्याच्यावरती एक रजाई घेऊन झोपलो होतो, तरीही खूप थंडी वाजते. एकदम थंड वातावरण आहे. पण थंड वातावरण जरी असलं तरी इथला व्ह्यू आपण बघूयात. बाहेरचा जो व्ह्यू आहे तो खूपच भारी आहे. चला बाहेर जाऊयात. एवढ्यासाठी आपण हे सहन करू शकतो एवढी थंडी. व्ह्यू साठी सहन करावं तर लागेलच. माउंटेन देखने तो ठंड तो सहन करनी पडेगी. यस, चलो. हा आहे टेंट आणि टेंटच्या बाहेर जाऊयात. हा असा व्ह्यू आहे टेंटच्या बाहेर. आता पहिला दारचे आपल्याला पांग, जिया, सरचू, दबरिंग, दारचा, सरचू, पांग, त्याच्यानंतर शेवटला ताय लागला. सरचू नंतर पांग. आधी आता दारचा, सरचू, पांग, मेरो, त्या देबरिंग. बसवायच्या इथे ना बोर्ड लावलेला आहे त्यांनी. तो रस्ता फॉलो करा फक्त. बाकी काय करायची गरज. ते फोटो काढून घेऊ ना. काढलाय फक्त गावाची नावं लक्षात ठेवा. तिथला ना पण ना मॅपिंग परफेक्ट ठिकाणी आहे. तिथं चुकून नाही पण नाही एक आहे ना, एक जो रस्ता ब्रेक झाला क्रॉस केला ना पुढे मॅप दाखवतो. पुढच्या रस्त्यावर गेले की किलोमीटरचे बोर्ड पण लावलेले आहे ना. लडाखचे किलोमीटरचे बोर्ड पण लावले. इथे चुकलं ना. आता संदीप चुकला होता मागच्या वेळी. ही जी लेट म्हणतो ना आपण लवकर निघायचं कारण काय आहे, संदीप 100 किलोमीटर चुकला. रात्री अवघड आहे. रात्री वेळेत आपण चुकलो 100 नाही 200 किलोमीटर चुकलो. एक तर याच्यात पेट्रोल लिमिटेड. आता पेट्रोलला भरलीत ना भाऊ. सुपर मीटर द्या ना. लागणार भाऊ. जर्नीची सुरुवात झाली आहे आणि आपण बाय बाय करतोय कॅम्प हिमालयन स्पिरिट याला. आणि आजचा टप्पा जो आहे तो असणार आहे 300 किलोमीटरचा, जिस्पा टू लेह. आणि पूर्ण ट्रिपमधला सगळ्यात अवघड टप्पा जो आहे, सगळ्यात चॅलेंजिंग टेरेन जे आहे ते आज असणार आहे. सकाळच्या पहिल्या राईडला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पुढे आहे किरण, त्याच्या मागे आहे संजू, त्याच्या मागे अनंता, देन कुणाल, अतुल, उमेश, मी आणि माझ्या मागे आहे सतीश. आजचा असा प्लॅन आहे की सगळेजण एकामागे एक चालणारे लाईनमध्ये. कारण हा जो रस्ता आहे 300 किलोमीटरचा, हा मॅपवरती दाखवतच नाही आहे. मॅपवरून लेहला जाण्यासाठी श्रीनगरवरून रस्ता दाखवत आहे. सो वेन देर इज नो मॅप यू आर टोटली ब्लाइंड अँड यू आर कम्प्लिटली डिपेंडंट ऑन ईच अदर. सो आज कोणी कोणाला सोडणार नाही आहे आणि अशी जर्नी करत आम्ही लेहपर्यंत जाणार आहे. रोडवरती आपल्याला पहिलं वॉटर क्रॉसिंग लागलेलं आहे आणि कदाचित याच वॉटर क्रॉसिंगमुळे गुगल मॅप्सवरती रस्ता दाखवत नाहीत. वॉटर क्रॉसिंगमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही हो शूज भिजता कामा नये. शूज जर भिजले कल्याणाचं मग
एक ऑफरोडचा सेक्शन लागलेला आहे. गाड्या वळून परत येत आहेत कारण तिकडे रस्ता नाही आहे. सो एका खराब रस्त्याने आपल्याला जावं लागणार आहे. समोर ट्रक चालला की पूर्ण धुरळा उडवत चालतो. Goes to me. Been waiting, waiting for the light. Won't say goodbye. Won't close my eyes and die. I'm waking, waking, give me life. The ghost of me, of me. आपण आलो झिंग झिंग बार ढाबा इथे, जो आहे सरचू इथून साधारणतः 60 किलोमीटर राहिलेला आहे. आजच्या जर्नीमध्ये फक्त 27 किलोमीटर कव्हर झालेले आहेत. आणि व्ह्यू बघा तुम्ही मागचा. जसं लडाखचा रिजन जवळजवळ येत चालला आहे तसं जसं डोंगरांचा रंग बदलत चाललेला आहे. पहिल्याचे ही जे डोंगर हिरवे दिसत होते आता काळे एक दिसायला लागलेत. एक वैशिष्ट्यपूर्ण बाब जी जाणवली इथे ती आहे, इथे डोंगरावरती तुम्हाला कुठलेच पक्षी वगैरे उडताना दिसत नाहीत. अगदी निर्मनुष्य डोंगर आहेत सगळे. सो झिंग झिंग बार हा ॲक्च्युली ढाबा आहे. थोडा वेळ रेस्ट करायची आहे, बॉडीला थोडं फ्रेशन अप करायचं आहे. सध्या आपण 12,000 फूटवरती आहे आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवती आहे. बॉडीला नाही गाडीला पण जाणवती आहे कारण गाडीचा पिकअप जो आहे तो बऱ्यापैकी ड्रॉप झालेला आहे. सो चला जाऊयात पुढच्या जर्नीला. चला रायडर्स, एक एक हात करा सगळे. सोबत ठेवा. आमची बॅकअप इनोवा आलेली आहे. अरे बापरे, तुम्ही बॅकअपला ठेवलेली बघ. अरे इकडे कसे काय? अरे आम्ही तुमच्या बॅकअप साठी. समोरचा जो डोंगर आहे त्याच्या टोकावरती बर्फ आहे. हा जो डोंगर आहे हा इथे पायथ्याला सुद्धा बर्फ दिसतोय. विचार करा किती थंड असेल हे. आणि ऊन पडलेलं आहे, असं नाही आहे की थंड आहे पूर्णच. ऊनही पडलेलं आहे आणि त्याच्या पायथ्याला बर्फ दिसतोय. निसर्गाची कामालाच म्हणावे लागेल, बाकी काय. आणि हे जे समोरचे डोंगर आहेत ना, हे डोंगर दगडाचे नाही आहेत. हे सगळं मातीचे डोंगर आहेत. समोर बघा एकदम प्लेन माती दिसते, जसं की मातीचा ढिगाराच कुणी उभा केलेला आहे. सो ब्युटिफुल व्ह्यू. सरचू जसं जवळ यायला लागलं आहे, बर्फ असा खाली यायला लागला आहे आणि पहिले तळं लागलेलं आहे निळ्या पाण्याचं, जिथे सगळ्या बायकरचं फोटो सेशन सुरू आहे. अशी तळी भरपूर बघायला मिळणार आहेत पुढे. ह्याला एक मिनी पँगॉंग लेक म्हणू शकतो. मिनी पण नाही, मायक्रो पँगॉंग लेक. वा. तर आपण आलेलो आहे सरताज विश लॉकर इथे. आणि इथे एक परंपरा आहे, तुमची जी काय विश असेल ती विश मागायची आणि या पॉईंटला जो रुमाल आहे तो बांधून ठेवायचा. जर तुमची विश कंप्लीट झाली तर येऊन तुम्ही इथे तो रुमाल पुन्हा सोडायचा असतो. सो याच्या मागे तुम्ही बघू शकता एक लेक सुद्धा आहे. सच अ ब्युटिफुल लेक. एक मोठा बायकर्सचा ग्रुप भेटलेला आहे. ऑल आर हिमालयन 411. ऑल आर वेअरिंग ब्लॅक. आणि काही मुली सुद्धा आहेत ग्रुपमध्ये. दे आर ड्रायव्हिंग व्हेरी कॉन्फिडेंटली. स्मॉल वॉटर क्रॉसिंग अहेड. Okay, we'll have to stand up and there you go. अरे वाह, छोटा सा ब्रिज. Okay, we'll have to wait for that car to pass. अरे बाप रे, कारच्या वेटने तर पूर्ण ब्रिज हलतोय. आय थिंक हे एक टेम्पररी सोल्युशन आहे BRO कडून. याच्या अगोदर वॉटर क्रॉसिंग असायचं पण पाणी वाढल्यामुळे BROने टेम्पररी सोल्युशन काढलेलं आहे.
सूरजताल लेक नंतर नेक्स्ट पॉईंट आलेलो आहे बारालाच्या पास, जो आहे 16,000 फूटवरती. माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूर्ण एक ग्रुप थांबलेला आहे. इकडे पण आम्हाला आम्ही आलोय पहिले, आम्ही ऐका नाही काय. किरण आणि सतीश सगळ्यात पहिले आलेला आहे. आम्ही काय उंचीवरती डान्स करू नये, त्याने दम लवकर लागतो. आम्ही गाणी लावली. डान्स सुरू आहे 16,000 फूटवरती घे आता डान्स. आणि ग्रुप जॉईन झालेला आहे पूर्ण डान्स करण्यामध्ये. तुला कंटेंट देतो आम्ही. कॉन्टेंट धन्यवाद. लाचुंगला 74 किलोमीटर अँड सरचू इज ओनली 21. आणि मोठाच्या मोठा मातीचा डोंगर दिसतोय समोर. Lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final gates to open to a new tomorrow. Moving with the motion, following the light that sets me free. आय थिंक हे मोरे प्लेन्स असावे, कारण जसं मनाली क्रॉस केलं आहे एवढा सपाट भूभाग मी पहिल्यांदाच बघतोय. सो इथे काय डोंगर जे थोडेसे जास्त डिस्टन्सवरती आहेत आणि एकदम सपाट भूभाग आहे, त्यामुळे इथे खूपच भारी वाटतं आहे. इथे जिकडे बघावं तिकडे फक्त माउंटन्सच आहेत. थिंक किरणची व्हिडिओग्राफी चालू आहे. व्हेरी नाईस. हे डाव्या बाजूला जो डोंगर दिसतोय ना, त्या ढगाची सावली त्या डोंगरावरती पडली आहे. आणि इथे उजव्या हाताला कॅम्प्स आहेत. काल जसं आम्ही राहिलो होतो जिस्पा इथे, सेम इथे पण कॅम्प आहेत. द युनम कॅम्प सरचू. सो आय थिंक सरचू जवळच आहे किंवा सरचूमध्ये आपण एंटर केलेलं आहे. वा, टेरेन्स इतके फास्ट चेंज होत आहेत. आणि आपण आलेलो आहोत सरचू येथे. सकाळी निघाल्यापासून साधारणतः 80 किलोमीटर अंतर कवर झालेलं आहे आणि सरचू आलेलं आहे. इथूनही अजून 225 किलोमीटरवरती लेह आहे आणि हा आहे इथला डिस्ट्रिक्ट पोलीसचा चेकपोस्ट. आणि आपल्याला निघायचं आहे पुढे. स्टॉप थोडे कमी करावे लागतील, नाही तर डिस्टन्स कवर होणं थोडंसं अवघड आहे, कारण रस्ता जो आहे तो पूर्ण घाटाघाटाचा आहे, डोंगरदऱ्यांचा आहे. जर स्टॉप कमी न करता आपण थांबत राहिलो तर संध्याकाळपर्यंत पोहोचणं अवघड होऊन जाईल. सो येस, संस्कार रेस्टॉरंट आहे सरचूमधलं. ली मेरिडियन हॉटेल. Deep once again, my heart is waking. It hurts when you lie all the time. Can't feel anymore. Feels numb when I die. Restart me again and again. Your love, the ghost of me. Been waiting for the light. Won't say goodbye. Won't close my eyes and die. I'm waking, give me life. The ghost of me, of me. आणि आता आपण आलेलो आहोत द फेमस गाटा लूप्स इथे,
गाटा लूप्स म्हणजे सगळे वळणाचे रस्ते आणि इकडनं प्रत्येक टर्नला एक हेअर पॅन बेंड आहे. इकडनं यू टर्न घेऊन तुम्ही सडनली खूप हाय एलिव्हेशनला जाता. येस, हिअर इट कम्स द गाटा लूप्स. टेक अ टर्न अँड लुक ॲट द व्यू, लुक ॲट द माउंटन्स, द माइटी माउंटन्स. काय होतंय बोलताना थोडीशी दमछाक होती आहे, कारण ऑक्सिजनचं प्रमाण इथे बऱ्यापैकी कमी आहे. ऑलरेडी हे गाटा लूपची हाईट एकदम पटपट वाढती आहे आणि मगाचं जे सरचू हे ठिकाण होतं ते ऑलरेडी 13,000 ते 14,000 फीटवरती होतं. सो जसं जसं आपण एलिव्हेशन चढतोय ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आहे. खूप बोललं तरी धाप लागते आहे, गाडीतून उतरलं तरी धाप लागते आहे, गाडीला पण बिचारीला धाप लागते आहे, कारण ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे गाडीचं प्रॉपर ब्रिदिंग होतं नाही आहे आणि गाडीच्या पिकअपमध्ये सुद्धा फरक जाणवतो आहे. पण एवढं सगळं करणं वर्थ आहे, कारण हे जे व्ह्यूज आहेत, हे जे नजारे आहेत, हे जर बघायचे असेल तर एवढे कष्ट तर करावेच लागतील. सो येस, हिअर द गाटा लूप्स अँड द माइटी माउंटन्स अँड माय माइटी स्पीड 400. आय एम लव्हिंग इट. तर इथे एक इन्सिडेंट झालेला आहे. ती जी मागे ट्रक उभी आहे त्या गाडीने एका पल्सर गाडीला डॅश दिला आहे आणि ती मुलगी चालवत होती गाडी. नशीब तिची गाडी खाली गेली नाही. हा जो मागे उभा आहे ट्रक HP 30B0110 आणि तिची जी गाडी MH40C E0488, आय थिंक ती NS125 पल्सर आहे. तिला डॅश दिला आणि ती बिचारी मुलगी खाली बसली आहे. गाटा लूप्स एक तर रस्ता खूप खराब आहे आणि परत तिच्याबरोबर वाद घालत आहेत. ठीक आहे, त्यांची आम्ही विचारपूस केली आहे, नंबर वगैरे घेतला आहे. इन केस जर काही हेल्प लागली तर त्यांना म्हटलं आम्ही कॉल करा. सध्या तो ट्रकवाला जो येतो ती गाडी उचलून नेतो आहे आणि गाडी उचलून नेऊन त्यांना सांगितलं की सर्व्हिस सेंटरपर्यंत जाऊन जो काही गाडीचा खर्च असेल तो देईल म्हणून. ओके, चला. त्यामुळे मागे सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. तर इकडे व्ह्यू बघा किती चांगला आहे. आणि जेव्हा आपण खाली बघतो इथे त्यांनी बोर्ड लावला आहे पर्यावरण के बचाने के लिए एक कदम आणि इथे सगळा हा प्लास्टिकचा ढीग पडलेला आहे. हे आहे गाटा लूप्समध्येच. सो माणसाने थोडंसं केअरफुल राहिलं पाहिजे. पर्यावरण एकदम सुंदर आहे पण त्याची अशी प्लास्टिक टाकून वाट लावू नका, बस एवढीच एक विनंती आहे. सतीशची सुपर BTR पहिल्यांदा तो घेऊन आलेला आहे लद्दाखमध्ये. कशी चालते गाडी? एक नंबर चालते, एकदम पॉवरफुल, अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही झालेला आत्तापर्यंत त्या गाडीला. आणि छान ग्राउंड क्लिअरनेसचं म्हणावं तर अजून तरी काहीच नाही प्रॉब्लेम. अच्छा, वेल. बघा म्हणजे सुपर BTR जरी असेल तुम्ही लद्दाखला बिंदास घेऊन येऊ शकता. अजून तरी काय प्रॉब्लेम झालेला नाही आहे. जर झाला तर आम्ही नक्की अपडेट करू. नक्कीच. सो आम्ही अजूनही गाटा लूप्समध्येच आहे. उजव्या बाजूला व्ह्यू बघा तुम्ही. इथला मोठा डोंगर आणि दरी आहे, दरी उजव्या बाजूला. आणि इथून आम्ही चाललेलो आहोत पांग येथे. पांग इथल्या गावांची नावं अशी आहेत ना, ॲज इफ एखादा मराठी माणूस आला आहे आणि त्याला विचारलं आहे की बाबा आमच्या गावाचं नाव ठेवायचं, काय नाव ठेवू, तर त्या माणसाने उत्तर दिलं की माझ्या उपकाराचे पांग तुम्ही कसे फेडणार.
तर त्यांना तो शब्द आवडला आणि मग त्यांनी नाव ठेवलं पांग. सो गावाचं नाव आहे पांग. त्याच्यानंतर पुढे एक गाव आहे, त्याचं नाव आहे उपाशी. म्हणजे तिथले लोक म्हटले असतील भूक लागली, मराठी माणूस म्हटलं अच्छा खूप दिवसांची उपाशी आहे का, त्यांना आवडलं उपाशी आणि गावाचं नाव झालं उपाशी. सो अशी खूप भारी भारी नावं आहेत. पण ठीक आहे, नावात काय आहे, शेक्सपियर पण म्हणून गेलेलं आहे, नावामध्ये काय आहे. अरे व्ह्यूज बघा, व्ह्यूज व्ह्यूज आणि व्ह्यूज. आज फक्त आणि फक्त नज़ारे है ओए, बाकी कुछ नहीं आज वीडियो में, सिर्फ नज़ारे नज़ारे नज़ारे. जो भी लोग चाहते हैं जी लद्दाख आना, आ नहीं पा रहे, घर बैठ के मजा लो जी, कोई नहीं. अपने मोबाइल पे देखो, टीवी पे देखो, कंप्यूटर पे देखो, अकेले देखो, दोस्तों के साथ देखो, बस नज़ारे ही नज़ारे. ओए इट्स टू गुड गाइस, रियली गुड. आणि अशा तऱ्हेने आपण आलेलो आहोत नकीला पास येथे. ऑल्टिट्यूड आहे 15,547 फीट. लेहची उंची आहे 16,000 फीट. सो देर इज 1 more 1,000 फीट विल बी एडेड फॉर लेह. बट यस, नकीला पास. पहाड़ों में आए और मैगी ना खाए, ऐसा कैसे हो सकता है. आम्ही आता थांबलेलो आहे तिबेटियन मॅगी सेंटर इथे. हा आहे नकीला पास उतरल्यानंतर जस्ट खाली. आणि आता आम्ही इथे बसून मॅगी खाणार आहे. प्रोटीन बार आणलेले आहेत, प्रोटीन बारची पण गरज आहे. बॉडीची एनर्जी खूप डाऊन झालेली आहे, बॉडी डिहायड्रेट झाली आहे. सो मॅगी, प्रोटीन बार, रेडबुल अवेलेबल असेल तर रेडबुल, थोडीशी एनर्जी येईल, कारण पुढचा प्रवास आणखी कठीण होत जाणार आहे. मी प्रोटीन बार घरून आणला होता आणि हा पूर्णपणे फुगलेला आहे. सो वातावरणाचा इफेक्ट हवा एक्सपर्ट झाली की काय माहीत नाही, पूर्ण असं फुगलेलं आहे, फुटला वाटते. सो चलो मॅगी खाते, प्रोटीन पीते है, सॉरी प्रोटीन खाते है आणि रेडबुल मारूयात आणि जाऊयात नेक्स्ट जर्नीला. तोपर्यंत तुम्ही हॉटेलचा व्ह्यू एन्जॉय करा. आगे डैशबोर्ड नीला तो आए थे काय म्हणतोस अँडी? अरे अँडी बिस्किट खातोय. छान बिस्किट. बिस्किटनी काय होणार, मॅगी खा. नाही बिस्किट योग्य आहे. लेहला आल्यावर मॅगी खावीच लागते. पलीकडे थांबलं जिथं नाही का लाल डोंगर होता सगळा, तिला आतमध्ये बसलंय ना, तिथं चक्करून पडलं त्याला ते 10 नंबर बसवलंय बाहेर. काय पानी पिया करो. इसको पानी पिला भाई जब अटैक आया ना, मुंह से सांस नहीं लो अल्लाह के वास्ते. नाक स्लो स्लो लो, कंट्रोल करो सांस को. तुम जो धड़ाधड़ सांस ले ले रहे उसमें और पूरा. मॅगी खायला थांबलो होतो तर इथे मागे जो रेड शर्टवाला बसलेला आहे त्याला विचारायला इतका त्रास होत होता ना, त्याला ऑक्सिजन मिळत नव्हता. सकाळी तो उपाशी पोटी आला आणि डायमॉक्स वगैरे काही खाल्ली नाही, त्यामुळे त्याला जास्तच हे झालेलं. सो लिटरली तो आता ओरडत होता. आता त्याला डायमॉक्स वगैरे दिलेली आहे, होपफुली त्याला बरं वाटावं. सो येस, माउंटन्स आर डेंजरस, थोडी काळजी घेऊनच या. तर आपण आलेलो आहोत लाचुंगला पास येथे. आणि लाचुंगला पासची अल्टिट्यूड आहे 16,600 फीट. आणि समोर तुम्ही डोंगर बसवू शकता. हा उजव्या हाताचा डोंगर बघा, याच्यावरती ऊन पडलेलं आहे
and this is looking so nice. चलो आगे बढ़ते हैं. 2 वाजलेच. सकाळी आम्ही 9 वाजता साधारणतः निघालो होतो. सो 9, 10, 11, 12, 1 आणि 2 5 तास झालेत आणि डिस्टन्स कवर झालेला आहे फक्त 140 किलोमीटर्स. हा रस्ता खूप खतरनाक आहे. वळणावळणाचं तर आहेच आहे. बऱ्याच ठिकाणी रस्तासुद्धा खराब आहे. त्यामुळे मला गाडी पण सुद्धा पळवता येत नाही आहे. आणि जसं मी म्हटलं ऑक्सिजनची सुद्धा कमतरता जाणवते आहे. सो मी वेट करतो कधी एकदा चांगला रोड लागतोय जेणेकरून थोडं डिस्टन्स कवर होईल. अरे वा कबूतर दिसले पहिल्यांदा. Now you got me out in the deep, feeling I've been wrapped around your neck. When you burn me out like a cigarette, yeah. Drifting in the city, no sleep. Don't know where we headed for next. Maybe we should get lost in a sweet escape. You tease me and you touch me. I'm going crazy about it. Keep saying that it's nothing. So tell me what to do. I'm losing all my cool. Feeling like ain't nobody else around us. तर अशा रीतीने आपण पांग येथे पोहोचून या ट्रिपचे पांग फेडलेले आहेत. 160 किलोमीटर फ्रॉम जिस्पा. हिअर कम्स द पांग. अजून तर खूप दूर जायचं. चलो 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 गाडीचा स्पीड वाढवावा लागेल. चांगला रस्ता आला आहे फायनली. मागचे 25 ते 30 किलोमीटर पूर्ण रस्ता खराब होता. सो अंतर कवरच होत नव्हतं. होपफुली पुढे सगळा रस्ता चांगला असावा. आकार रंग आणि सगळंच बदललेलं आहे. पूर्णपणे ब्राऊन दिसत आहेत हे डोंगर. आणि आम्ही इथे फोटो घेण्यासाठी थांबणार आहे. तर टांगलांगला हा जो पास आहे याच्या अगोदर एक 12 किलोमीटरवरती एक वॉटर क्रॉसिंग आहे छोटीशी. ती आत्ता आपण क्रॉस करणार आहे. That's done pretty easy. Looks like. वॉटर क्रॉसिंग करताना नेहमी उजव्या बाजूने करा. सो दॅट इन केस जर पाण्याचा प्रवाह जोरात असेल यू विल हॅव सम सेफर पॅसेज आणि तुम्ही ती पाण्याची क्रॉसिंग पार करून जाल. सिमिलरली जर पाण्याचा फ्लो लेफ्ट टू राईट असेल तर राईटने करा. सो दॅट यू विल बी सेफ अँड साऊंड. सो टांगलांगला राहिलेला आहे 12 किलोमीटर. टांगलांगला पास पण बऱ्याच उंचीवरती आहे. जसं मी मागाशी सुद्धा म्हटलो टांगलांगला पास हा मनाली टू लेह या रस्त्यावरचा हायेस्ट मोटरेबल पास आहे. मग लेहला गेल्यावरती खारडुंगला आहे, उमलिंगला आहे. सो खारडुंगला जो होता तो पहिला वर्ल्डमधला हायेस्ट मोटरेबल रोड होता ज्याला आता उमलिंगला पासने मागं टाकलेला आहे. उमलिंगलाची हाईट खारडुंगलापेक्षाही जास्त आहे. तो चलो चलते हैं टांगलांगला. ही आहे माझी बाईक, ती आहे भाऊची बाईक आणि आम्ही आलेलो आहोत टांगलांगला. अल्टिट्यूड आहे 17,482 फीट. यू आर पासिंग थ्रू 12th हायेस्ट पास ऑफ द वर्ल्ड. अनबिलिव्हेबल. येस इट इज अनबिलिव्हेबल. अशक्य काही नाही आहे. माणसाने मनात आणलं तर सगळ्या गोष्टी करू शकतो. सो हे आहे टांगलांगला. लद्दाखी फ्लॅग इकडे सगळीकडे लावलेले आहेत आणि माझ्या मागे आहेत बर्फ 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 आणि बर्फाने आच्छादलेले डोंगर. व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू मॅन.
थोडासा दम लागल्यासारखं होतंय. पासेस थ्रू मनाली लेह रोड टांगलेंगला. व्हेरी नाईस. खूपच भारी वाटतंय. मला असं वाटलं होतं आपल्याला उमलिंगला जावं लागेल बर्फ बघायसाठी, पण ती इच्छा तर इथे टांगलांगला आल्याच पूर्ण करून दिली आहे. बघताय बर्फ जो आपण लांबून बर्फ बघत आलो डोंगराच्या पायथ्याला होता, कधी टोकाला होता, तो आता रस्त्याच्या बाजूला बर्फ आहे. ही ट्रिप किती ॲडव्हेंचर करते आणि आणखी काय काय दाखवणार आहे ते झाले. But yes, I'm seeing the snow for the first time. I've been to so many places, पण कधी बर्फाच्या इथे जायचा योग नाही आला. तोही योग आज या ट्रिपने कंप्लीट केलेला आहे. हां, दिस इज द स्नो. The ghost of me, been waiting for the light. Keep running high, I'll close my eyes and die. I'm waking one more time. The ghost of me, of me. The ghost of me. तर आम्ही आलेलो आहे कायम लुंगपा या गावाच्या इथे. इकडनं लेह जे आहे ते अराऊंड 100 किलोमीटर राहिलेलं आहे. संध्याकाळचे अराऊंड 5:30 वाजलेले आहेत. डिस्टन्स कवर झालेले आहेत 240 किलोमीटर. सो आम्ही सकाळपासून ड्राईव्ह करतोय पण डिस्टन्सच कवर होत नाही. म्हणजे रस्ते बऱ्याच ठिकाणी खराब आहे, काही ठिकाणी घाटाचे रस्ते आहेत, तर डिस्टन्स कवर होत नाही. बोल काय घाट नाही, घाटाचेच रस्ते आहेत सगळे घाटाचेच रस्ते. त्यामुळे काय होतं, स्पीड तुमचं एकदम कमी होऊन जातं, तुम्ही गाडी पळवू पण शकत नाही. आणि प्लस घाटाच्या रस्त्यामध्ये रस्त्याची कामं पण खूप चाललेली आहेत, डोकं पण बिरबिरतं ना. सो कंटिन्यू टर्न मारून 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 डोकं एकदम जाम होऊन जाते. सो आत्ता इथे थांबलो होतो आणि प्रॉब्लेम काय आहे, डिस्टन्स जास्त आहे आणि लेहपर्यंत कसंही करून पोहोचायचं आहे. त्यामुळे गाडी पळवावी पण लागते आणि रस्ता हे असल्यामुळे अंतर कवर पण होत नाही. सो आत्ता आम्ही इथे चहा बिस्किट खातो आहे. घरी जर मला कोणी चहा बिस्किट दिलं तर मी कधीच खात नाही, पण आता अशी कंडिशन आहे की इकडे चहा बिस्किट आणि मॅगीशिवाय काही मिळत पण नाही आहे. सो वेळेला केळं आणि उपासाला सीताफळ तशी कंडिशन झाली आहे. सो बघूयात, चहा बिस्किट खाऊया आणि जाऊयात पुढच्या जर्नीला. बाकी सगळी गँग आमची पुढे गेलेली आहे. चलो. ये मानना पड़ेगा. क्या करेगा सर ये बाइक लेता हुआ मेरा यूट्यूब के लिए. जिंदगी में बस यहाँ बस बनना है, बस ना टावर नहीं. वो तो है, मतलब आपका ये तो जिंदगी यहाँ पे गया तो ये सेट कर रहे हैं, बस बहुत मुश्किल है. मतलब हमारे हाथ ऐसे ठंड से जम रहे हैं और वो भी हमने जैकेट पहना है, थर्मल पहना है, फिर भी पूरा साल रहते हैं. अभी लद्दाख में 1 साल रुको, आधा सीख जाएगा. हाँ वो तो है. बॉडी को कैसा है, जितना आप ट्रेन करोगे उतना ट्रेन होता है वो, तो उसको तकलीफ दोगे नहीं तो फिर मुश्किल है. चलो, थैंक यू सर जी. नहीं, लद्दाख में बॉडी बनानी हो तो कैसे बनेगी? बॉडी बनानी हो, बॉडी बनानी है तो अरे लद्दाख में तो ऑक्सीजन ही नहीं है, कहाँ बॉडी बनेगी. एक लड़की से शादी करना चाहिए, तब ये अच्छा रहेगा यहाँ. अब ठंडा सीखेगा. अरे ऐसा मत बोलो सर जी, मेरी वाइफ देखेगी घर पे. हम लोग शादीशुदा है, वाइफ मेरी वीडियो देखती है सारे. बोल रहे लद्दाखी लड़की से शादी कर लो.
वाइफ घर से निकाल देगी। देखो मेरा बाल सफेद है। दो बच्चा तो मेरा भी है, आप लोग को दो बच्चा है। नहीं आप बोलो लड़का की लड़की से शादी कर लो, इसके लिए बोल रहा हूँ मैं एक ड्रोन वाला से करेगा। हाँ हमने वो जो ड्रोन वाला से एक लड़की से। यार ओके सर। ओके चलिए सर जी, बात करके अच्छा लगा। बहुत बोर हो गए थे अभी WordPress रिफ्रेश हो गए. ओके ते काका म्हणतात की एका लडाखी मुलीबरोबर लग्न करा, सगळं लाईफ सेट होऊन जाईल. तसा काय प्लॅन नाही आहे सध्या, फक्त लडाखलाच जायचा प्लॅन आहे. चला 6 आणि सूर्य जो आहे तो अजूनही डोक्यावरती तळपतोय. इथे म्हणजे मी शिमल्यामध्ये पण जी गोष्ट जाणवली, इकडे सूर्य उगवतो लवकर, अराऊंड 5-5:30 वाजता सूर्य उगवतो आणि सूर्य मावळायला कमीत कमी 8 तरी वाजतात. सो मे बी हे रिजन थोडंसं नॉर्थ साईडला असल्यामुळे, नॉर्थ पोलच्या जवळ असल्यामुळे हा फरक दिसत असावा. फायनली हॉटेल आता 77 किलोमीटर राहिलेलं आहे आणि आत्ता अशी कुठे जाऊन मोबाईलला नेटवर्क आलेलं आहे. सकाळपासून गाडी म्हणजे अशीच अंदाजावरती चालवत होतो. 260 किलोमीटर्स विदाऊट नेटवर्क. विचार करा तर काय आहे जे रिजन आहे तिथे काहीच नाही आहे. अगदी म्हणजे नो हॉटेल्स, नथिंग. एखाद्या छोटी टपरी वगैरे मिळाली मॅगी खायला तर तुमचं नशीब. ना फोन आहे, ना नेटवर्क आहे, ना हॉस्पिटल्स आहेत, काहीच नाही आहे. सो तो असा एकदम ब्लाइंड स्पॉट आहे मोठा. फायनली आता हे स्तूप दिसायला लागले आणि लडाख सिटी जवळ आली. समोर टावर दिसला आणि कळलं की आता लेह सिटी जवळ आलेली आहे. ओके, गावाचं नाव आहे ससोमा. चलो पोहोचूयात हॉटेलवरती. हे डोंगर बघा, मागचा काळा आहे, मध्ये गुलाबी आहे, अलीकडचा थोडासा ब्राऊन आहे. सो 4 पर्वतरांगांमध्ये 4 वेगळ्या वेगळ्या रंगाची छटा दिसत आहेत. गुलाबी डोंगर तर मी पहिल्यांदा बघतोय. हां, पण व्ह्यू मात्र व्ह्यू आहेत. प्रत्येक डोंगर काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करतो. माझी ते एक सेंटेन्स लिहिलं होतं की माउंटन टॉक्स इन सायलेन्स, ट्राय टू लिसन देम. सो माउंटनच्या सानिध्यात बसून माउंटन नक्की काय सांगायचा प्रयत्न करतो हे ऐकलं पाहिजे. इट इज व्हेरी थॉटफुल. सो लेह सिटी आहे इकडनं 70 किलोमीटर आणि इथे एक धबधबा दिसला आहे आणि भाऊला फोटो काढायची इच्छा झाली आहे. सो चला एक त्याला चांगला फोटो काढूयात आणि मग जाऊयात पुढच्या जर्नीसाठी. अरे बापरे, पोज वगैरे देतो तो एकदम बढिया. चांगला फोटो काढावा लागेल त्याचा. वा, चांगला फोटो आला, एकदम क्लास. सो म्युन्सिपल कमिटी लेह 2 व्हीलरसाठी एंट्री फी आहे 50 रुपये आणि हे आहे त्यांचं चेकपोस्ट. गावाचं नाव आहे उपशी. तर आपण शेवटच्या पेट्रोल पंपावरती टँक फुल केल्यानंतर आपण लडाखमध्ये पोहोचलेलो आहोत विथ 1 फुल टँक. मला वाटलं होतं मध्ये पेट्रोल लागेल पण तसं काही झालेलं नाही, विच इज व्हेरी गुड. बाईक हॅज परफॉर्म एक्स्ट्रीमली वेल आणि आता आपण टँक फुल करतो आहे. ठीक आहे ना, डालो थोडं और. बस All deep once again. My heart is waking. It hurts when you lie all the time.